मुझे लगता है कि कोई सदस्य वगैरह नियुक्त करने की जरूरत नहीं है। सारी कुछ बातें सामने हैं। जिन्होंने ये ऑर्गेनाइज किया था उनके ऊपर तो गुना दाखिल होना चाहिए। क्या आप लगता है कि इस पूरे मामले को लेकर गंभीरता से लेकर सीएम और डीसीएम ने जो है वो रिजाइन करना जरूरी है? देखो, अगर किसी ने मांग की तो उसमें गलत क्या है? आप मांग करते हैं? ने मांग करने से भी यही अच्छा होगा कि उन्होंने खुद इसकी जिम्मेदारी लेकर इस्तीफा देना चाहिए। आशा जी का भी प्रोग्राम हुआ था, उस वक्त तो सारी बातें सब ठीक हुई थी। इसके पहले भी ऐसे नहीं कि ये प्रोग्राम पहली बार हुआ है महाराष्ट्र में, महाराष्ट्र भूषण का, इसके पहले कई बार हुआ है। तो उस वक्त कैसे आयोजन किया गया था और आप इतने बड़े स्केल पर करना चाहते थे तो वैसा उसका नियोजन होना चाहिए। जिम्मेदारी सरकार नहीं ले रही है, धर्माधिकारी इनके ऊपर डाली है, क्योंकि उन्होंने ये तो बीजेपी की खासियत है, इस्तेमाल करो और फेंको। जब कोई चीज उनके ऊपर आती है तो सीधा दूसरे के ऊपर ढकल देती है, यही तो उनकी खासियत आहे। हीच तर भाजपाची एक वैशिष्ट्य आहे। मग त्यांना त्यावेळेला अमित शहा दिल्लीवर ना आले, मग त्यांना त्या सगळ्या क्राऊडचं मी असंच म्हणेन की मतांचं राजकारण त्यांना करायचं होतं का, की आप्पासाहेबांबद्दल त्यांच्या घराण्याबद्दल? कारण मी सुद्धा त्यांचा सत्कार मागे मी एकदा गेलो होतो, नानासाहेबांच्या सत्काराला गेलो होतो। लाखो लोक येतात आणि लोक येतात कारण मला आठवतंय की मोठे धर्माधिकारी साहेब होते, त्यांच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि समोर लाखो लोक होते। तेव्हा त्यांनी मला 4-4 वेळा सांगितलं की उद्धव ही एवढी लोक आलेत, ही उगाच नाही आले, मी यांच्या घराघरात गेलेलो आहे। एवढी घरं त्यांनी सांभाळलेली आहेत, एवढी घरं त्यांनी सावरलेली आहेत। तर अशी लोक, त्यांच्यावरती जीवापेक्षा प्रेम करणारे लोक आहेत, पण ते केवळ आपले मतदार व्हावेत म्हणून असा हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता का? बरं, केला तो केला, त्याचं नियोजन तुम्ही एवढं फार वाईट पद्धतीने केलं की त्यांना ज्यांच्यासाठी म्हणजे ज्यांना तुम्ही मतदार बनवू इच्छित होतात त्यांना त्यांचा तुम्ही बळी घेतलं। बालासाहेब ठाकरे इनका भी बड़ा योगदान है धर्माधिकारी इनके प्रोग्राम को लेकर, क्योंकि उन्होंने आवाज उठाया था। तो कहीं ना कहीं ये मत जो है वो बीजेपी और शिंदे गुट को जाने के लिए ये पॉलिटिक्स की गई है, ऐसा आपको लगता है? वो करना चाहते थे और बड़ी दुर्भाग्य की बात है कि वो लोगों के जो भी आप्पासाहेब, मी नेहमी म्हणतो ना की दुसऱ्याचा भक्तवर्ग हा घ्यायचा, अशा पद्धतीने त्यांचं राजकारण सुरू दिसतंय। पण मला असं वाटतं की एकूणच घडली घटना ही दुर्दैवी आहे आणि धर्माधिकारी कुटुंबियांबद्दल ज्यांना म्हणजे मी त्यावेळेला मी गेलो त्या हॉस्पिटलमधल्या लोकांना भेटायला, साऱ्या महिला होत्या आणि त्या म्हणजे स्वारीचा कार्यक्रम म्हणजे हा एक त्यांच्या डोक्यात एक, त्यांच्या मनात एक की आढळ एक श्रद्धा आहे जिचा दुरुपयोग हे करत होते। ठीक आहे, वॉर्ड रचनेच्या संदर्भात जो निकाल आलेला आहे त्याचा तुम्हाला फटका बसेल? वॉर्ड रचनेचा तर उद्धव ठाकरेंनी खारघर दुर्घटनेप्रकरणी चौकशी केली जावी अशी मागणी आता केलेली आहे आणि इतरही काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय। आणि यानंतर आपण पाहणार आहोत 36 जिल्ह्यांच्या बातम्या।